नमस्कार श्रोत्यांनो, शिवमहापुराण भाग 17। ओम गण गणपतये नमः। ओम गुरुभ्यो नमः। ओम सरस्वतै नमः। माझे सद्गुरू परमसंत ठाकरसिंगजी महाराज, परमसंत बलजीतसिंगजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी वंदन। शिव पार्वतीच्या चरणी कोटी कोटी वंदन। श्रोत्यांच्या हृदयस्थ असणाऱ्या शिवतत्वाला माझा कोटी कोटी प्रणाम। कैलास राणा शिवचंद्र मोळी, फणींद्र माथा भ्रुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू बहुदुःखहारी, तुझ दीन शंभो मज कोण तारी। हर हर महादेव की जय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। महादेवांच्या लीला। शिवजींचे आनंददायी रूप पाहून पार्वतीचे चित्त अतिशय प्रसन्न झाले। ती साध्वी परमप्रीतीने म्हणाली, देवेश, तुम्ही पहिल्यापासूनच माझे पती आहात, हे विसरलात की काय? मी तुमची पत्नी होते। आपले नाते जन्मजन्मांतरीचे आहे। तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर माझी पत्नी म्हणून स्वीकार करा, माझा पत्नी म्हणून स्वीकार करा, एवढीच प्रार्थना आहे। आपला विवाह विधीपूर्वक व सर्वांच्या संमतीने व्हावा असे मला वाटते, म्हणून तुम्ही रिवाजाप्रमाणे माझ्या पित्याची भेट घेऊन मला मागणी घाला। माझ्या पित्याला तुम्हाला कन्यादान करण्याचे सौभाग्य प्रदान करा। आपले मनोगत व्यक्त करून पार्वतीने महादेवांना पुन्हा नमस्कार केला आणि विनम्र भावाने उभी राहिली। तेव्हा ठीक आहे, मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो असे अभिवचन देऊन महादेव अंतर्धान पावले। महादेवांच्या वरदानाने पार्वतीची तपश्चर्या सफल झाली। तिला अगदी कृतकृत्य वाटले। महादेव अंतर्धान पावल्यावर ती आपल्या सख्यांसमवेत पितृगृही निघाली। तिच्या आगमनाचे वृत्त कळताच हिमालय आणि मेनेच्या आनंदाला पारावर राहिला नाही। ते दोघे दिव्य रथात बसून तिच्या स्वागतासाठी पुढे निघाले। तिच्या स्वागतासाठी नगर शृंगारण्यात आले होते। ठिकठिकाणी केळीचे खांब उभारले होते। चौकात रांगोळ्या काढलेल्या होत्या। पुत्रवती सौभाग्यवती स्त्रिया मंगलदीप घेऊन तिला ओवाळण्यासाठी सज्ज उभ्या होत्या। अनेक प्रकारची मंगलवाद्ये वाजत होती। सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते। इतक्यात पार्वती नगरवेशीवर आली। तिने नगरात प्रवेश करताच हिमालय व मेनेला जो आनंद झाला तो काय वर्णावा। ते दोघे तिला भेटण्यासाठी धावले। पार्वतीही व्याकुळ होऊन पुढे झाली। तिने व तिच्या सख्यांनी त्या दोघांना नमस्कार केला। तिला अनेक आशीर्वाद दिले। त्यांनी तिला हृदयाशी कवटाळले। महादेवाची नटलीला। त्यानंतर हिमालय परिवारातील सर्वांना घेऊन गंगेवर स्नानासाठी गेला। तेथे नानाविध लीला करण्यात तत्पर असलेले शिवजी नाचणाऱ्या नटाचे रूप घेऊन मेनेजवळ आले। त्यांच्या डाव्या हातात शृंगी, उजव्या हातात डमरू आणि पाठीवर गोधडी होती। त्यांनी लाल वस्त्र परिधान केले होते। या वेशभूषेत त्यांची मनोहर नृत्य आणि गायन सादर केले। मेना राणीने त्या भिक्षुक नटाला भिक्षा देण्याचे ठरविले। तिने सुवर्णाच्या पात्रात अनेक रत्ने घेतली। ती त्याला देण्यासाठी पुढे गेली, तेव्हा त्याने रत्ने न घेता भिक्षा म्हणून पार्वतीची मागणी केली आणि पुन्हा नृत्य करू लागला। ते ऐकून मेनेला आश्चर्य वाटले आणि रागही आला। तेवढ्यात हिमालय तेथे आला। मेनेने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला, त्यामुळे तो संतापला। त्याने आपल्या सेवकांना बाहेर घालून देण्यास सांगितले। तेव्हा लीलावेशधारी शिवजींनी पर्वतराजाला आपला प्रभाव दाखविला। त्यांनी एकदम विष्णू रूप धारण केले। त्यानंतर त्या नटाने चतुर्भुज ब्रह्मदेवांचे रूप धारण केले। थोड्या वेळाने तो सूर्याच्या स्वरूपात दिसू लागला। मग त्याने महाअद्भुत रुद्र रूप दाखविले। याप्रमाणे त्या नटाची अनेक रूपे पाहून हिमालय विस्मयचकित झाला, परमानंद अनुभवू लागला।
त्यानंतर सुंदर लीला करणाऱ्या त्या भिक्षुकाने पुन्हा पार्वतीची मागणी केली. हिमालयाने त्याचे म्हणणे मानले नाही. त्यामुळे तो भिक्षुक नट काही न घेताच अंतर्धान पावला. तेव्हा मेना आणि शैलराज यांना तो भिक्षुक नसून त्याच्या रूपाने भगवान शंकर आले होते याची जाणीव झाली. यानंतर या प्रसंगानंतर त्या दोघांची शिवभक्ती अधिकच दृढ झाली. महादेवांनी विप्रवेशात हिमालयाला लीला दाखविली. हिमालय आणि मेना यांच्यात मनात शिवजींबद्दल आदर आणि भक्ती आहे हे जाणून इंद्रादी देव आपापसात विचारविमर्श करू लागले. ते म्हणाले, हिमालयाने अनन्य भावाने भक्ती केली आणि आपली कन्या त्यांना दिली तर त्याला परमनिर्वाण पद मिळेल. स्थावर रूप सोडून तो दिव्य रूपाने शिवलोकी जाईल. महादेवांची सारूप्यता प्राप्त होऊन त्याला मोक्ष मिळेल. हिमाद्री हा रत्नांचा आधार आहे. त्याला मोक्ष मिळाला तर सर्वच गडबड होईल. त्यांनी आपली कन्या अनिच्छेने अर्पण केली म्हणजे त्याचे फळ त्याला सावकाश मिळेल आणि तो भूलोकातच राहील. देव कैलासावर गेले. त्यांनी शिवजींना वंदन करून त्यांची स्तुती केली. ते संतुष्ट आणि प्रसन्न आहेत हे पाहून त्यांना सर्व हकीकत सांगितली आणि त्यांना हिमालयाजवळ जाऊन शिवनिंदा करून त्यांचे मन वळविण्यासाठी विनंती केली. त्यांच्या प्रस्तावाला शिवजींनी हसून संमती दिली. त्यामुळे आनंदित झालेली देव त्यांची प्रशंसा करीत स्वस्थानी गेले. त्यानंतर महादेव ब्राह्मणाचे रूप घेऊन हिमालयाच्या राज्यसभेत प्रवेशले. त्यावेळी तेथे पार्वती, हिमाद्रीचे बंधू व इतर मान्यवरही उपस्थित होते. त्या दिव्य ब्राह्मणाला पाहून हिमालय बांधवांसह उठून उभा राहिला. त्याने आदरार्थी नमस्कार केला. पार्वतीने नमस्कार केला. हे द्विजरूपाने आलेले महादेवच आहेत हे तिच्या तत्काळ ध्यानात आले. हिमालयाने त्या ब्राह्मणाचा यथोचित सत्कार केला. त्यानेही ते आतिथ्य स्वीकारले. मग हिमालयाने त्याची प्रेमपूर्वक पूजा केली. त्याला कुशल वृत्त विचारले. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, बाबा रे, तुझी कन्या कमळासारखी कोमल आहे, सुंदर देह असलेली आणि उत्तम लक्षणांनी संपन्न आहे. तिला कुरूप, गुणहीन आणि जटाधारी शिवजींना देण्याची इच्छा का करतोस? ते आश्रयरहित आहेत, असंग आहेत, स्मशानात राहतात, शरीरावर सर्प बाळगतात, सर्पाचे आभूषण धारण करतात, ते वस्त्र घालीत नाहीत, शरीरही स्वच्छ ठेवत नाहीत. अशा विरुद्ध वराला कन्यादान करण्याचा विचार तू कसा करू शकतोस? यावर पुन्हा पुन्हा नीट विचार कर, अन्यथा पश्चाताप करण्याची वेळ येईल. म्हणूनच म्हणतो, अजूनही वेळ गेलेली नाही. ही पार्वतीला स्वतःचे हित कळत नसेल तरी तुला तिच्या हिताचा विचार करायलाच हवा. त्यानंतर विप्रवेशातील महादेवांनी हिमालयाकडे भोजन करून स्वस्थानी परतले. महादेवांनी सप्तऋषींना हिमाद्रीकडे पाठविले. ब्राह्मणाचे बोलणे ऐकून मेनेला फार दुःख झाले. ती हिमालयाला म्हणाली, महाराज, ब्राह्मणाने शिवजींबद्दल जे काही सांगितले ते ऐकून माझे मन फारच व्यथित झाले आहे. माझी सुलक्षणी कन्या त्यांना का म्हणून द्यायची? काही झाले तरी माझी कन्या शंकरांना देणार नाही. त्यानंतर ती शोक व्याकुळ होऊन क्रोधागारात गेली. मेनेची अवस्था पाहून शंकरांनी सप्तर्षींचे स्मरण केले. ते सर्व तत्काळ उपस्थित झाले. त्यांच्या समवेत अरुंधतीही आली होती. शिवजी म्हणाले, महर्षींनो, मी एका विशिष्ट कामासाठी तुमचे स्मरण केले आहे. मी भिक्षुकाचे रूप घेऊन हिमालयापाशी गेलो होतो. त्याच्याकडे पार्वतीची मागणीही केली होती. तेव्हा पार्वतीचा माझ्याशी विधीपूर्वक विवाह लावून द्यावा हीच त्याची इच्छा होती. त्यानंतर देवांच्या सांगण्यावरून वैष्णव ब्राह्मणाचे रूप घेऊन त्याच्या घरी गेलो. तेथे शिवनिंदा केली. त्यामुळे हिमालय व मेना यांची माझ्यावरील भक्ती कमी झाली. आता त्यांचा बेत बदलला आहे. पार्वती मला द्यावी असे त्यांना वाटत नाही, पण मला तिच्याशीच विवाह करायचा आहे. मी तिला तसा वरही दिलेला आहे. म्हणून तुम्ही माझ्या वतीने तेथे जा. हिमालय आणि मेना यांची समजूत घालून कार्यसिद्धी होईल असे करा. शिवजींच्या आज्ञेनुसार ते दिव्य ऋषी अरुंधतीसह तेथून निघाले. आकाशमार्गाने हिमालयाच्या नगराकडे गेले. त्यांना पाहून हिमाद्री स्वागतासाठी स्वतः पुढे उभा होता.
त्याने सर्वांना नमस्कार केला. उत्तम आसनावर बसवून त्यांची पूजा केली. आदरातिथ्य केले. त्यांचा आगमनाचा हेतू विचारला. तेव्हा ते म्हणाले, शैलराज, भगवान शंकरांना जगाचा पिता आणि पार्वतीला जगन्माता समजतात. म्हणून तू शिवजींना आपली कन्या दे. त्यामुळे तू जगद्गुरूचाही गुरु होशील. तेव्हा हिमालय दोन्ही हात जोडून म्हणाला, सप्तर्षींनो, तुम्ही जे म्हणता ते मलाही मान्य आहे. पण थोड्याच वेळापूर्वी एक वैष्णव ब्राह्मण आला होता. त्याने महादेवांबद्दल विपरीतच गोष्टी सांगितल्या. त्यामुळे पार्वतीच्या मातेची बुद्धी फिरली. भिक्षुक शिवजींना कन्या देऊ नये असे आम्हाला वाटू लागले. आपले मनोगत व्यक्त करून हिमालय स्तब्ध झाला. सप्तर्षींना शिवमायेचे मोठे कौतुक वाटले. त्यांनी अरुंधतीला मेना राणीकडे पाठविले. अरुंधतीने मेनेची नीट समजूत घातली. इकडे सप्तर्षी हिमालयाशी वार्तालाप करीत होते. ते म्हणाले, शैलेंद्रा, आम्ही तुला शुभकार्यक गोष्ट सांगत आहोत. तू महादेवांना पार्वती देऊन त्यांचा सासरा हो. शिवप्रभू सर्वांचे ईश्वर आहेत. तारकासुराच्या वधासाठी ब्रह्मदेवांनी त्यांना मोठ्या प्रयत्नांनी तुझ्या कन्येशी विवाह करण्यास राजी केले आहे. पार्वतीनेही त्यांच्या प्राप्तीसाठी तप केले आहे. म्हणून त्यांनी तिला मी तुझे पाणीग्रहण करीन असा वर दिला आहे. तेव्हा हिमालय थोडेसे हसून भीत म्हणाला, हे विभो, शिवजींकडे कोणतेही राजोचित सामग्री नाही. सर्व बाजूंनी विचार केल्यावर शंकर हे पार्वतीसाठी अनुरूप नाहीत असे मला वाटते. आता माझी कन्या त्यांना का द्यावी हे तुम्हीच सांगा. तेव्हा महर्षी वशिष्ठ म्हणाले, तू म्हणतोस त्याप्रमाणे शिवजींकडे लौकिक संपत्ती नाही, पण कुबेर त्यांचा दास आहे. गिरिराज शिवजींच्या सांगण्यावरूनच आम्ही सप्तर्षी अरुंधतीसह येथे आलो आहोत. तू आपण होऊन त्यांचा विवाह करून दिला नाहीस तरी त्यांचा विवाह होणार यात शंका नाही. भवितव्य कधीही बदलत नाही. शंकरांनी पार्वतीला तसा वर दिला आहे. तो निष्फळ होणे कदापि शक्य नाही. अनरण्य राजानेही शापाला भिवून आपली कन्या ब्राह्मणाला दिली. त्यामुळे त्याच्या सर्व संपत्तीचे रक्षण झाले. अनरण्य राजाची कथा. महर्षी वशिष्ठांनी बोलण्याच्या ओघात अनरण्य राजाचा उल्लेख केला. तेव्हा हिमालयाच्या मनात त्यांच्याविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न झाली. वशिष्ठ ऋषी म्हणाले, इंद्र सावर्णी नावाच्या 14व्या मनूच्या वंशात अनरण्य नावाचा एक चक्रवर्ती राजा होऊन गेला. तो सप्तद्वीपांचा अधिपती होता. मंगलारण्य राजाचा हा बलवान पुत्र महान शिवभक्त होता. भृगु ऋषींना पुरोहित करून त्याने 100 यज्ञ केले. देवांनी त्याला इंद्रपद देऊ केले होते, पण त्यांनी ते स्वीकारले नाही. त्या राजाला 100 पुत्र आणि पद्मा नावाची लक्ष्मीसारखी परमसुंदर कन्या होती. एकुलती एक कन्या असल्यामुळे ती राजाची फारच लाडकी होती. पद्मा उपवर झाली तेव्हा राजाने तिच्यासाठी वरसंशोधन आरंभिले. देशोदेशीच्या श्रेष्ठ राजांना पत्र पाठविले. एकदा पिप्पलाद ऋषी तपोवनातून आपल्या आश्रमाकडे जात होते. त्या निर्जन स्थानी त्यांना एक गंधर्व दिसला. तो आपल्या स्त्रियांबरोबर शृंगारयुक्त विहार करीत होता. त्याच्या क्रीडा पाहून ऋषींच्या मनातही कामभाव उत्पन्न झाला. त्यांनी विवाह करण्याचे ठरविले. एके दिवशी पिप्पलाद पुष्पभद्रा नदीवर स्नानासाठी गेले होते. योगायोगाने अनरण्य राजाची कन्या विहार करण्यासाठी तेथे आली होती. तिचे अनुपम सौंदर्य पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. पद्माला पाहून पिप्पलाद ऋषींचे मन मुग्ध झाले. त्यांच्या मनात तिला प्राप्त करण्याची दुर्दम्य इच्छा उत्पन्न झाली. स्नानसंध्या आदी नित्यकर्मे व शिवपूजन करून ते अनरण्य राजाच्या सभेत गेले. राजाने उत्थापन देऊन त्यांचे स्वागत केले. त्याच्या आतिथ्याचा स्वीकार करून त्यांनी राजाकडे त्याच्या कन्येची मागणी केली. ते ऐकून राजा स्तब्ध झाला. त्याला काही बोलताच येईना. तेव्हा पिप्पलाद म्हणाले, राजा, तू काहीच उत्तर देत नाहीस. राजकन्येला माझ्या स्वाधीन केले नाहीस तर मी क्षणार्धात सर्वांचे भस्म करीन. पिप्पलादांचे तेज पाहून
राज्यसेवक भयभीत झाले होते. राजा किंकर्तव्य मूढ होऊन कन्येसाठी रडू लागला. त्याचवेळी राजगुरू आणि राजाचा महाविद्वान पुरोहित या दोघांचे आगमन झाले. ते राजापाशी गेले. ते म्हणाले, राजा, आम्ही तुझ्या हिताचीच गोष्ट सांगत आहोत, ती ऐक. आता शोक करू नकोस. स्थिर चित्ताने विचार कर. तुझी कन्या उपवर झाली आहे. तू तिच्यासाठी वरसंशोधन करीत आहेस. याचा अर्थ तू आज ना उद्या तिचा विवाह करणार आहेस. या तिन्ही लोकात ब्राह्मणासारखा सत्पात्र कोणीही नाही. म्हणून तू आपली कन्या या श्रेष्ठ विप्राला देऊन आपल्या संपत्तीचे व कुळाचे रक्षण कर. त्याचे बोलणे ऐकून राजा एकसारखा विलाप करू लागला. आपली एकुलती एक सुंदर लाडकी कन्या एका वृद्ध ऋषीला द्यावी हे त्याला काही सहन होईना आणि याचा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. तो परिस्थितीला शरण गेला. त्याने गुरुदेवांच्या सल्ल्यानुसार पद्माचे सालांकृत कन्यादान केले. विवाह झाल्यावर पिप्पलाद ऋषी राजकन्येला घेऊन आनंदाने आपल्या आश्रमात गेले. पद्माचा विवाह ही सर्वांच्याच मनाविरुद्ध घडलेली घटना होती. राजाला तर मोठा धक्काच बसला होता. राजाने मोठे तप केले आणि तो शिवलोकी गेला. त्याचा ज्येष्ठ पुत्र कीर्तिमान यांनी उत्तम प्रकारे राज्य करून प्रजेला सुखात ठेवले. मुनिश्रेष्ठ पिप्पलाद म्हातारे झाले होते. पद्माशी विवाह केल्यानंतर ते आश्रमात आले आणि धर्माचरण करीत राहू लागले. ते राजकन्येशी प्रेमाने वागत, कधीही लंपटपणा केला नाही. तीही त्यांच्याबरोबर आनंदाने राहत होती. ज्याप्रमाणे लक्ष्मी नारायणाची सेवा करते त्याचप्रमाणे ती आपल्या पतीची मनपूर्वक सेवा करीत असे. एके दिवशी पद्मा सूर नदीवर स्नानासाठी जात होती. वाटेमध्ये तिला धर्म भेटला. त्याने तरुण मनुष्याचे रूप घेतले होते. त्याने पद्माच्या मनातील भाव जाणून घेण्याचे ठरविले. तो म्हणाला, हे सुंदरी, तू तरुण आहेस. तुझे रूप अतिशय मनोहर आहे. राजाची पत्नी होण्याची तुझी योग्यता. तू पिप्पलाद मुनींशी विवाह का केलास? नेहमी तपोमग्न राहणारे आणि मरोन्मुख झालेले ते मुनी तुला काय सुख देणार? माझ्याकडे बघ, मी तरुण आहे, सुंदर आणि देखणा पण आहे, ऐश्वर्य संपन्न आहे, रतिक क्रीडा चतुर आहे. तू त्यांना सोडून माझ्याकडे ये. मी तुला हृदयात स्थान देईन. धर्म रथावरून खाली उतरला. पद्माचा हात धरण्यासाठी पुढे सरसावला. त्याचा दुष्ट हेतू लक्षात येताच ती संतापली. धर्माकडे डोळे रोखून म्हणाली, नराधमा, पाप्या, दूर हो. माझ्याकडे कामुक भावनेने पाहशील तर तुझा क्षणार्धात नाश होईल. तू माझ्याकडे वाकड्या दृष्टीने पाहिलेस, या प्रमादाबद्दल तुझा क्षय होईल. धर्मराजाने तो शाप ऐकला. त्याने मनुष्य रूप टाकून मूळ रूप धारण केले आणि थरथर कापीत म्हणाला, माते, मी धर्म आहे. परस्त्रियांना नेहमीच माते समान मानतो. राजकन्या असूनही तू एका वृद्ध मुनींची पत्नी झालीस. त्यामुळे तुझ्या मनात नेमका कोणता भाव आहे त्याची परीक्षा घेण्यासाठी मी तुझ्यापाशी आलो होतो. त्यामुळे तू रागावून मला शाप दिलास. आता माझं काय होणार? त्याचे बोलणे ऐकून पद्माचेही हृदय करुणेने भरून आले. ती म्हणाली, धर्मराजा, तू सर्व कर्मांना साक्षी आहेस ना? मग माझी परीक्षा घेण्यासाठी हे सर्व करण्याची काय आवश्यकता होती? मी तुला अज्ञानाने शाप दिला. हा माझा अपराध नाही. पतिव्रतेचा शाप कधीही खोटा ठरत नाही. त्यामुळे माझ्या शापामुळे तुझा नाश झाला तर सर्व सृष्टीचा नाश झाल्यासारखे होईल. आता मी काय सांगते ते ऐक. सत्ययुगात तुझे चारही चरण पूर्ण चंद्राप्रमाणे असतील. त्रेतायुगात तुझ्या एका चरणाचा क्षय होईल. द्वापार युगात तुझ्या दुसऱ्या चरणाचा क्षय होईल आणि कलियुगात तिसऱ्या चरणाचा क्षय होईल. त्या युगाच्या अंती तुझा चौथा चरणही क्षीण होईल. सत्ययुगात तू पुन्हा चारी चरणांनी युक्त व सर्व व्यापक होशील. अशा प्रकारे माझा शाप खरा होऊन तो सर्वांना सुखदायक होईल. आता मी पतीची सेवा करण्यासाठी जाते. तूही आपल्या स्थानी जा.
पद्माचे बोलणे ऐकून धर्मराज फार प्रसन्न झाला. तो म्हणाला, पतिव्रते, तू धन्य आहेस. तुझ्या पतिभक्तीने मी संतुष्ट झालो आहे. मी तुला उत्तम वर देतो. तुझ्या पतीला यौवन अवस्था प्राप्त होईल. त्याचे यौवन कायम राहील. तो मार्कंडेयापेक्षा चिरंजीव, कुबेरापेक्षा धनवान, इंद्रापेक्षा ऐश्वर्यायुक्त, विष्णूसारखा शिवभक्त, कपिलयांसारखा सिद्ध, बृहस्पतीसारखा बुद्धिमान आणि समत्वाने दुसरा विधाताच होईल. तुलाही चिरयौवन प्राप्त होईल. तुझे सौभाग्य कायम राहील. तुला पतीपेक्षाही गुणी असे 10 पुत्र होतील. तुझ्या घरात सर्व प्रकारची समृद्धी नांदेल. तुम्ही नेहमी सुखात राहाल. धर्मराजाचे आशीर्वचन ऐकून पद्मा कृतार्थ झाली. शिवपार्वतीच्या विवाहाला हिमालय व मेना यांची संमती. अनरण्य राजाची कथा सांगून सप्तर्षी हिमालयाला म्हणाले, शैलेंद्रा, तू विचारलं म्हणून हा पुरातन इतिहास मी तुला सांगितला. त्यामागचे रहस्य जाणून तुझी कन्या शिवजींना दे. त्यांच्याविषयी तुझ्या आणि तुझ्या पत्नीच्या मनात जी नाराजी आहे ते काढून टाक. आजपासून सप्ताहानंतर एक अत्यंत शुभ आणि दुर्लभ योग आहे. हा मार्गशीर्ष महिना दोषरहित असून सोमवार हा प्रशस्त वार आहे. सर्व ग्रह चांगले आहेत. यावेळी तू आपल्या कन्येचा जगदंबा पार्वतीचा विवाह शिवजी बरोबर करून दे. या पुण्य कर्माने तू कृतकृत्य होशील. वशिष्ठ ऋषींचे बोलणे ऐकून हिमालय, मेना व त्याच्या परिवारातील सर्वजण आश्चर्यचकित झाले. हिमाद्री स्वकीयांना उद्देशून म्हणाला, ही पार्वती देव कार्यासाठी उत्पन्न झाली आहे. तिचा अवतार देखील महादेवांसाठीच आहे. त्यांच्या प्राप्तीसाठी तिने कठोर तपश्चर्या केली आहे. त्यांनी तिला अपेक्षित वरही दिला आहे. शिवजी म्हणजेच महादेव सर्वांचे ईश्वर आहेत. त्यांच्या इच्छेचे उल्लंघन कोण करणार? म्हणून या श्रेष्ठ सप्तर्षी यांचे म्हणणे मान्य करून पार्वतीचा विवाह महादेवांशी लावून देऊ. त्यातच आपले हित आहे. पर्वतांचे बोलणे ऐकून हिमालय प्रसन्न झाला. सर्वांचीच अनुकूलता पाहून गिरिजेलाही मनोमन आनंद झाला. अरुंधतीने समजावल्यामुळे मेना राणीचे मनही पालटले होते. सप्तर्षी यांच्या प्रयत्नांना यश आले होते. हिमालयाचा निरोप घेऊन सप्तर्षी अरुंधतीसह शिवजींकडे गेले. त्यांनी सर्व वृत्तांत कथन केला. ते ऐकून शिवजींना खरोखरच प्रसन्न वाटले. त्यांचा निरोप घेऊन सप्तर्षी आपापल्या स्थानी गेले. श्री सांब सदा शिवार्पणम मस्तु. हर हर महादेव. ओ भोलिया ओ शंकरा, तेरा लोटा पिया, तेरे लोटे को पी कर मैं मगन हो गई. तेरे लोटे को पी कर मैं मगन हो गई. हाथों में कटोरा है, कटोरे में चंदन है. ओ भोलिया ओ शंकरा, तुझे तिलक लगा कर मैं मगन हो गई. तुझे तिलक लगा कर मैं मगन हो गई. संग में गौरी है, गौरी में गणपति है. ओ बोलिया ओ शंकरा, तेरा परिवार देख कर मैं मगन हो गई. तेरा परिवार देख कर मैं मगन हो गई. ओ भोलिया ओ शंकरा, तेरा लोटा पिया, तेरे लोटे को पी कर मैं मगन हो गई. तेरे लोटे को पी कर मैं मगन हो गई. हर हर महादेव की जय.